मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला आज सोलापुरातून खरं तर सुरुवात होती। आपण बघू शकतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आता खरं तर या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्याची तयारी देखील आता पूर्ण आपल्याला पाहायला मिळते। बरोबर 11 वाजता मनोज जरांगे पाटील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये त्यांचं आगमन होणार आहे। आगमन झाल्यानंतर त्यांना मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हार देखील घालून स्वागत केलं जाणार आहे। त्यानंतर आपण बघितलं तर छत्रपती संभाजी महाराज चौक ते शिवाजी महाराज चौक असं खरं तर रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या रॅलीमध्ये खरं तर सोलापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येनं मराठा बांधव आता येण्यास खरं तर सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर या रॅलीच्या दरम्यान प्रत्येक मराठा बांधवांना खरं तर पिण्याचं पाणी असेल, जेवण असेल, नाश्ता असेल अशी चोख व्यवस्था खरं तर मराठा बांधवांच्या वतीनं करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आज जर आपण बघितलं तर गर्दी जर बघितली तर आज प्रशासनानं देखील शाळेला देखील सुट्टी देण्यात आलेली। त्याचबरोबर महत्त्वाचे सगळे रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहे। एकंदरीतच चोख बंदोबस्त देखील पोलीस प्रशासनाच्या वतीनं आता ठेवण्यात आलेला आहे। आता खरं तर मनोज जरांगे पाटील काय मराठा बांधवांना संबोधणार आणि दुसऱ्या रॅलीमध्ये कशा पद्धतीनं त्यांना प्रतिसाद मिळतो हा देखील पाहावं लागणार आहे। खरं तर पहिली जी रॅली निघाली होती मराठा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता, मात्र आता 11 वाजता मराठा बांधवांना काय संबोधतात हे देखील आता पाहावं लागणार आहे। सोलापुरातून कॅमेरामन सुशांत सर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।